आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, बालपण आणि शिक्षण, यातील बालपण या शीर्षकाचा लेख, भाग दुसरा. गावातील देवालयातून वार्षिक उत्सव होत असत. त्यावेळी कीर्तन ऐकण्यात आप्पा जागरूक असायचा. लहान मुलांना बुवांचा पूर्वरंग साधारणपणे कंटाळवाणा वाटतो. बुवांनी एकदम गोष्टीला सुरुवात करावी असंच बहुतेक मुलांना वाटत असतं. मधून ते पद कशाला म्हणतात असं मुलांना वाटतं. पदांची त्यांना अडचण वाटते. परंतु आप्पा पूर्वरंगातही रंगत असे आणि उत्तर रंगातील पदांची अडचणही त्याला वाटत नसे. ध्रुव, उपमन्यू इत्यादी लहान भगवत भक्तांच्या कथा ऐकल्यावर आपणही अशीच भक्ती करून परमेश्वराची भेट घेऊ म्हणजे फार मजा होईल असं वाटे. पुष्कळ मुलांना असं वाटत नसेल असं नाही, परंतु ते आपल्याला शक्य नाही असं लगेच त्यांच्या मनात येत असतं. परंतु आप्पाला त्यात अशक्य वाटत नसे. मात्र आपण नेमकं काय करावं याचाच काय तो निश्चय होत नसे. मारुतीची कथा ऐकली की आपणही मारुतीप्रमाणे भक्त आणि महापराक्रमी व्हावं असं वाटावं. ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या ज्ञानभक्तीपर कथा ऐकताच आपणही असंच ज्ञानी भक्त व्हावं असं वाटत असे. मुळातच सत्प्रवृत्तीचा अंकुर जोरदार असल्यामुळं भावी जीवनाचा आराखडा त्यांचं मन बालवयातच तयार करू लागलं होतं. दिव्य, भव्य आणि उत्तम अशा महत्त्वाकांक्षा याच वयात निर्माण झाल्या होत्या. आप्पांच्या घराण्यात नवरात्रात महालक्ष्मीचा उत्सव असायचा. अश्विन शुद्ध अष्टमीच्या दिवशी कोकणच्या पद्धतीप्रमाणे महालक्ष्मीचं पूजन या गोडबोले घराण्यात चालू आहे. आपल्या स्वतःच्या घरी नसलं तरी गावात अन्य कोणा गोडबोले यांच्या घरी महालक्ष्मी असायचीच. त्यांच्याकडे पूजेला मंडळी जमायची. आप्पांच्या लहानपणी त्यांच्याच घरी बहुधा महालक्ष्मीचा उत्सव होत असे. गावातील ब्राह्मण स्त्री पुरुषांना बहुधा बोलावणं असायचंच. रात्री फराळ वगैरे झाला म्हणजे मातीच्या घागरी घेऊन बायका त्या फुंकू लागत. भरपूर धूप घातलेला असायचा. फुंकण्याच्या त्या गंभीर नादात भाविक स्त्रियांची मनं चटकन नादावून जात. नाचता नाचता देहभानही विसरून काही बायका तन्मय होत असत. अशा एकाग्र वेळी त्यांच्या हातून काही चमत्कार व्हायचे. विशेषतः घागरीत हात घालून पिंजर काढून दाखवणं, एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर देणं वगैरे प्रकार होत. परंतु ज्यांची खरी भावतन्मयता नसे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं चुकीची येत आणि मग लोक चेष्टा करीत. परंतु काहींच्या बाबतीत खरेपणा असे. आप्पाला हे असं का होतं याचं शास्त्रीय उत्तर पाहिजे होतं, परंतु त्याचं समाधान त्यावेळी कोणी करू शकत नव्हतं. लहान वयात आप्पाही एखादी चिमुकली घागर घेऊन फुंकू लागे. आप्पा आणि त्याची इतर भावंडं त्यांच्या आजोळी म्हणजे गोळप या गावी पावसपासून सुमारे 3 मैलांवर मधून जात असत. आजोळचं घराणं चांगलं खानदानी होतं. त्यांचे मामा केशवराव गोखले हे फार हौशी स्वभावाचे असल्यामुळं सर्व भावंडांना आजोळी चांगलीच करमणूक होई. घरात देवांची यथासांग पूजा, नित्यनंदादीप, आरती, धुपारती वगैरे सर्व नियमित न चुकता चालायचं. अशा प्रकारे आजोळचेही धार्मिक संस्कार आप्पांच्या मनावर उत्तम प्रकारे झाले होते. वयाच्या 8व्या वर्षी आप्पाची मुंज पावस इथं झाली. मौंजी बंधनानंतर वडील मंडळींकडून त्या काळी सोवळ्याच्या बाबतीत अधिक काटेकोर वागवून घेतलं जात असे. संध्या, स्तोत्रपाठ वगैरे नीट करून घेण्याचा प्रयत्न वडील मंडळींकडून होत असे.
परंतु आप्पा या कामी कधीच चुकारपणा न करता आपलं नित्यकर्म व्यवस्थित करीत असे. मात्र त्याच्या चौकस स्वभावामुळं संध्या कशा करता करतात? मुंज ही फक्त मुलांचीच का? मुंजीनंतर भिक्षांदेही करून भिक्षा मागण्याचा विधी कशा करता? वगैरे अनेक प्रश्न करून जुन्या रूढी कशा पडल्या याची माहिती त्यानं उत्तम करून घेतली. संध्येचं महत्त्वही नीट समजून घेतल्यामुळं संध्या करणं योग्य आहे असं त्यानं ठरवलं. पूर्वीच्या प्रमाणे गुरूंकडे जाऊन शिक्षण घेण्याची प्रथा राहिली नसल्यानं ब्रह्मचर्याश्रमात भिक्षा मागण्याचं कारण नाही. परंतु पूर्वीच्या काळातील आवश्यक भागांचं पालन केलं पाहिजे हे त्याच्या मनानं घेतलं. कालमानाप्रमाणे नव्या जुन्याची सांगड घालूनच आपण वागलं पाहिजे हे तत्त्व या वयातच आप्पानं ठरवून टाकलं. मात्र आपण ज्या गोष्टी करतो त्याचं महत्त्व नीट समजून घेतल्याशिवाय आणि ते पटल्याशिवाय त्याचं अनुकरण करणं त्याला बिलकुल आवडत नसे. तरी देखील वडील माणसांची आज्ञा पाळणं हे एक फार मोठं कर्तव्य आहे याची त्याला अहर्निश जाणीव असल्यानं वडील मंडळींनी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या समाधानाकरिता बिनबोभाट तो करीत असे. बुद्धी चौकस असल्यामुळं नित्याच्या आचारविचारातील विसंगती आणि कित्येक रूढींची अनावश्यकताही त्याला दिसत होती. परंतु कित्येक शंकांचं समर्पक उत्तरही त्याला कुणाकडून मिळत नव्हतं आणि स्वतःलाही विचार करून सापडत नव्हतं. परंतु आपल्याला पुढे मागे याचा उलगडा होईल असा विश्वास मात्र त्याला होता. आज इतकंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. विनंती तुम्हा सद्गुरु स्वामी राया, करोनी कृपा नीरसी मोह माया. सदा वृत्ति है आत्मरूपी रहाया, तथास्तु म्हणोनी करा शुद्ध काया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.